बातमी आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम करणारी। कारण जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल, मोठा प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तुमचा डबा सोबत न्यावा लागणार आहे। कारण की तशी परिस्थिती उद्भवलेली आहे। आरसीटीसीच्या कॅन्टीन मध्ये गॅस तुटवड्यामुळे आता त्यांनी रेडी टू ईट पदार्थ द्यायला सुरुवात केलेली आहे। लग्नाच्या खरेदीच्या विचारात असाल तर जरा थांबा, कारण केटरिंगवाल्यांना गॅसची समस्या भेडसावत असल्यानं अनेक लग्न पुढे ढकलली जाणार आहेत। तुम्ही घर बांधण्याच्या विचारात असाल तर स्टील महागल्यानं घर बांधणीही महाग होणार आहे। शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय, कारण निर्यात बंद असल्यानं भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव कोसळलेत। तर त्याच वेळी पीव्हीसी पाईप महागल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। तर तुमचे कपडे लॉन्ड्रीला देणार असला तरी ते वेळेत मिळण्याची शाश्वती नाही, कारण धोबी घाटातही कपडे सुकवण्याच्या मशीनला होणाऱ्या गॅस तुटवड्यामुळे समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे युद्धाचं कारण एक आणि समस्या अनेक अशी गत सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते। रेल्वेने जर तुम्हाला मोठा प्रवास करायचा असेल तर हे जे युद्ध आहे त्याच्यामुळे जो गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याचा जो फटका आहे तो आता अनेक ठिकाणी बसायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने जिथे सगळ्यात जास्त लोकसंख्या असते त्या रेल्वेमध्ये म्हणजेच आरसीटीसीच्या कॅन्टीनला याचा फटका बसलेला आहे। यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनला आणि मुंबई पोलीस आयुक्तांना देखील याचा मोठा फटका बसलेला सध्या पाहायला मिळतोय। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कॅन्टीनच्या मेनू कार्डला कात्री लावण्यात आली आहे। सध्या कॅन्टीनमध्ये केवळ वरण भाताची सोय उपलब्ध आहे, तर मुंबई महापालिकेचं कॅन्टीनही बंद झाले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचं असणारं आरसीटीसीच्या कॅन्टीनमधील केवळ रेडी टू सर्व पदार्थच दिले जात आहेत। शिवडीतल्या क्लस्टर किचनमधून 4 वंदे भारत एक्सप्रेस, 3 राजधानी एक्सप्रेस, 1 शताब्दी एक्सप्रेस, 6 दुरांतो एक्सप्रेसला जेवण पुरवलं जातं। त्यामुळे या सर्व रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।